मोर्शी तालुक्यातील रायपूर या गावात राहणाऱ्या राजेंद्र ससाने यांना काही दिवसापूर्वी पीडीएमसी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्या डोक्यात गाठी झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र डॉक्टरने लक्ष दिलं नाही। प्रशिक्षण घेणाऱ्या डॉक्टरने वरिष्ठ डॉक्टरला माहिती सुद्धा दिली होती। आम्ही सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठ डॉक्टरने लक्ष दिलं नाही असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे। पीडीएमसी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला। हा मृत्यू डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे झाला असा ठपका सुद्धा नातेवाईकांनी ठेवलाय। मंगळवारी मृतकाच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर पीडीएमसी रुग्णालय प्रशासन विरुद्ध संताप व्यक्त केला। आयसीयू मधील आपला भावना व्यक्त करणारा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल करण्यात आला। माझ्या नातेवाईकांसंदर्भात ही घटना घडली, दुसऱ्यासोबत घडू नये असं आवाहन सुद्धा या युवकाने केलं आहे। आमचा पेशंट म्हणजे आमच्या पेशंटला डोक्याला मार लागला होता, आमच्या काकाच आहे। तर ते जंगलात पडले होते, त्याच्या डोक्याला मार लागला। तर 2-3 तास थोडे लुटून गेले, कारण ते एकटेच होते जंगलात, सहसा पता लागला नाही। त्याच्यानंतर रक्ताची गाठ झाली, आम्ही पंजाबराव हॉस्पिटलमध्ये आणलं। तर डॉक्टर म्हणे तुम्हाला आता पेशंटचं ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे रक्ताची गाठ झाली म्हणे डोक्यात, ब्रेन हॅमरेजमध्ये हा प्रकार मोडतो म्हणे। तर मग आम्ही थोडं डिस्कस करून आम्ही ते ऑपरेशनसाठी होकार दिला। त्याच्यानंतर ऑपरेशन झालं, 3-3.5 तास ऑपरेशन चाललं आणि त्या पेशंटला इथं आयसीयूमध्ये टाकलं, जे खाली जे आयसीयू आहे इमर्जन्सीमध्ये तिथं टाकलं आणि व्हेंटिलेटरवर पेशंट होता, रात्रभर व्हेंटिलेटरवर राहिला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी पेशंट व्हेंटिलेटरवरून काढलं, थोडी सुधार होता तब्येतमध्ये, बीपी हाय होता पण तब्येतमध्ये सुधार होता, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी वरच्या SICU मध्ये नेलं आणि तिथं नेल्यावर काही एक दिवस राहिले, नंतर ऑक्सिजन पण काढला। ऑक्सिजन स्वतःच त्याचं बरं होतं म्हणून ते थोडा पेशंट रिस्पॉन्स द्यायला लागला। आम्ही जर भेटायला गेलो तर डोळे गिडे उघडले होते आणि हातात घेत होतं, असं म्हणजे होले हो असं अशा टाईप बोलत नव्हते पण रिस्पॉन्स देत होते। सुधार थोडा वाटला, बीपी हायच होती। त्याच्यात विषय असा झाला की जो मेन डॉक्टर असते, ज्याच्या अंडरमध्ये पेशंट असते, हा, तर तो डॉक्टर इथं आलाच नाही। डॉक्टरच्या तिथं आलेच नाही, हे ट्रेनी डॉक्टर होते तिथं, ते पण लक्ष देत नव्हते। त्याच्यानंतर तिथं सिस्टरला जाऊन विचारावं की आमच्या पेशंटची कंडिशन काय आहे, तर सिस्टर अजिबात सांगत नव्हते। सिस्टर म्हणत होते की डॉक्टरला विचार। आता डॉक्टरसोबत आमचा संपर्क होत नव्हता। कन्सल्टंट जे डॉक्टर आहे या पीडीएमसीचा जो कोलॅप्स असते त्या डॉक्टरसोबत, ते डॉक्टरच आले नाही। त्याचा राऊंड होते म्हणे, रोज आम्ही वाट पाहत जाऊ, आम्ही 24 तास पेशंट जवळ होतो पण ते डॉक्टर आले नाही। आमच्या पेशंटची हालत अजून खराब होत गेली। आम्ही पेशंटला काय द्यायचं, काय चारायचं किंवा अजून काय सांगत नव्हते, ते पण अजिबात सांगत नव्हते। आणि शनिवारी म्हणत होते का डिस्चार्ज घ्या, डिस्चार्ज म्हणजे, आणि बीपी हाय असताना, पेशंट एवढा क्रिटिकल असताना मोठे डॉक्टर म्हणत होते, म्हणजे ट्रेनी डॉक्टरले का त्यांना डिस्चार्ज करून द्या, म्हणजे एवढी कंडिशन खराब असणार। आम्हाला जर रेफर दिला म्हटलं का बाबा मला डिस्चार्ज नको, मला रेफर हवं, तर रेफर नाही दिलं त्यांनी। रेफर नाही दिलं, तुम्ही घरी घेऊन जा म्हणजे। आमचं गाव इथून 70 किलोमीटर आहे, गाव एकदम छोटंसं आहे। गावात व्यवस्थित झाला बा, गावात ऑटो नाही आहे, काहीच न्यायाची समजा सोय नाही आहे। आता तुम्ही सांगा, असा पेशंट जर आम्ही घरी घेऊन गेलो तर असा पेशंट वाचन काय? ते म्हणे इन्फेक्शन होते म्हणे हॉस्पिटलमध्ये राहिल्यानं। क्रिटिकल पेशंट जर हॉस्पिटलमध्ये तुम्ही घरी पाठवा, ते म्हणजे दवाखाना असते काय त्यासाठी? तर 5-6 दिवसापासून आम्ही वाट पाहून राहिलो मेन डॉक्टरची, मेन डॉक्टर काही आले नाही। आता क्रिटिकल कंडिशन झाली, आम्ही थोडंसं बोललो डॉक्टरला, जे ट्रेनी डॉक्टर आहे ते ट्रेनी डॉक्टरने त्याचं ट्रीटमेंट चालू केलं, त्याचं ECG केली, सगळ्या गोष्टी। तर ह्या 1 घंट्याच्या प्रोसेसमध्ये त्याचा जीव चालला गेला। ह्या 1 घंट्याच्या प्रोसेसमध्ये, 1-1.5 घंट्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही खूप विनंती केली का तुम्ही मेन डॉक्टरला बोलवा। मेन डॉक्टर फोन उचलायला तयार नाही, 5-6 दिवसापासून फोन उचलले मेन डॉक्टरनं, आणि क्रिटिकल कंडिशन असताना पण फोन उचलले नाही। तर ह्या सगळ्या गोष्टीचे जिम्मेदार पंजाबराव देशमुख हॉस्पिटल आहे, तिथला सगळा स्टाफ आहे, तिथचे सगळे डॉक्टर आहे। कारण आमचा पेशंट चांगला असताना म्हणजे त्याचा जीव गेला, त्याला जबाबदार पूर्ण पीडीएमसी मॅनेजमेंट आहे। तर इथं आमचाच पेशंट नाही तर असे किती साऱ्या गरीब लोकांचा जीव गेलाय बेजबाबदारपणामुळे, ठीक आहे। आणि महात्मा फुलेचं कार्ड गरीबाचं बनवायचं, त्याचे 80-90 हजार रुपये खाऊन घ्यायचे आणि पेशंट मरो का असं काही घेणं नाही, हाच तिथं म्हणजे प्रोसेस चालला। हे तिथं गोल गोल फिरून आलं, तेच तिथं हे चालते, ठीक आहे। तर याच्यावर काहीतरी ऍक्शन व्हायला पाहिजे, आमची ही विनंती। आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊनच आलो होतो, तर आम्ही आता प्रोसिजरनुसार तक्रार करणार आहोत।
आणि आमच्या पेशंट ह्या लोकांच्या बेजबाबदारपणानं गेला. ऑपरेशन झालं तेव्हापासून सिनियर डॉक्टरने बघितलं नाही, शेवटी आमच्या पेशंटचा जीव गेला. महात्मा फुले कार्डवर शासनाकडून भेटणारा पैसा हे व्यवस्थापन लुबाडून घेतात, असा आरोप सुद्धा कुटुंबियांनी केला आहे. माझ्या वडिलांचं उत्तर दिलं, पण हे जे सिस्टम आहे ते सिस्टम बरोबर नाही, व्यवस्थित नाही. हे सिस्टम यांना सुधारलं पाहिजे आणि सर्व्हिस ह्या स्टॉपची गलती आहे. हे स्टॉप वगैरे काही नाही. आता माझे गरीब लोकांचा फायदा घेत आहे. याचे कार्ड बनवणं, हे बनवणं, ते बनवणं, हे यांच्यासाठी काही नाही. यांच्यासाठी एक खेळ आहे आणि गरिबासाठी एक जीव असते. हा गरिबासाठी खेळ नाही झाला. जे आमच्यासोबत झालं ते झालं. बाकी लोक इतर